नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र काबाडी आणि तुम्ही पाहतात न्यूज 36 महाराष्ट्र. जबरदस्त आदित्य धर जबरदस्त 6 महिन्यात 2 मेगा सुपरहिट चित्रपट काय दिलेस. आणि भारत पाकिस्तान मध्ये नव्हे तर पार अमेरिकेत पण झेंडा रोवला. भारत आणि पाकिस्तान पार ढवळून काढलंस. पण काही राजकारणी, चित्रपट व्यवसायी, राष्ट्रद्रोही, मंदबुद्धी लोकांच्या बुडाला प्रचंड आग लागणं स्वाभाविक आहे. मला वाटते भारतीय बाजारपेठेत बर्नॉलची टंचाई गॅस सिलेंडर पेक्षा जास्त असावी. खरं तर हा चित्रपट पाकिस्तानच्या दहशतवादाची आणि ग्रेट जेम्स बॉन्ड अजित डोवाल सर म्हणतात की पाकिस्तान पेक्षा भारतात भयानक शत्रू आहेत, त्यानुसार त्यांची पोल खोलणारा म्हणून गणला जातोय. पाकिस्तानी धुरंधर पिक्चरच्या गाण्यावर नाचतायत, पण मग आपल्या इथे बुड का पेटली. एवढा पेट तर अस्लम चौधरीच्या स्फोटात उडालेल्या गाडीनेही घेतला नव्हता. धुरंधर पार्ट 2 एवढा यशस्वी झालाय की दिग्दर्शक राम गोपाल वर्मा म्हणतात की या चित्रपटाने प्रचलित सिनेमाची चौकट मोडली. दाक्षिणात्य महानायक रजनीकांत म्हणतात आदित्य धर बॉक्स ऑफिसचा बाप आहे. विजय देवरकोंडा म्हणतोय अप्रतिम सिनेमा बनलाय. महेश बाबू म्हणतोय काबिले तारीफ. सोनू सूद म्हणतोय दिल से सलाम. पाकिस्तानी क्रिकेटपटू आफ्रिदी म्हणतोय हमें हर कोई अनजान हिंदुस्तानी एजंट लगता है. जम्मू काश्मीरचे निवृत्त डीजीपी वेद साहेब म्हणतात की सत्य घटनांवर आधारित हा चित्रपट आहे. आणि भारतातल्या काही लोकांना हा सिनेमा प्रॉपोगंडा म्हणजे खोटा प्रचार करणारा वाटतो. धन्य तुमची मंदबुद्धी आणि मंदभक्ती. 70 वर्षाच्या बॉलिवूड इतिहासात जे खऱ्या अर्थाने प्रॉपोगंडा सिनेमे बनवले, लोकांच्या भावनांशी खेळून लोकांना उल्लू बनवण्याचे कारस्थान केले, ते आदित्य धर याने 6 महिन्यात उद्ध्वस्त केले. बॉलिवूड पवित्र करण्याचं काम केलं. पहिले चित्रपट बघा ना, उठसूट सावकार आरामी दाखवणं, पुजारी लुटारू दाखवणं, हिंदू धर्माची बदनामी करणं, एकतेचे खोटे गोडवे गाणं, पोलीस बिनकामी दाखवणं, अवास्तव खलनायकी प्रताप, हेच घडत होतं. काही ठराविक निवडक सिनेमे सोडले तर सगळा आनंदी आनंदच होता. पण आदित्य धर तू कमाल आहेस. चित्रपट 4 तासांचा बनवलास पण कुठेही सुटत नाही, तुटत नाही, कंटाळा येत नाही. हा, आता काही ठिकाणी सिनेमॅटिक लिबर्टी घेतलीये पण सत्य मांडलंय. खोटं काय? खोटं नाही, खोट आहे. भारतात राहणाऱ्या भांडाफोड झालेल्या गद्दारांच्या मनात मागत आहेत बर्नॉल. आदित्य, तू कोट्यवधी रुपये कमवले हे अनेकांना सलतय. त्यांचा टांगा पलटी झालाय. त्यांनी कोट्यवधी रुपये कमवले, तू कोट्यवधी कमवून कोट्यवधी लोकांना जाग केलंस. भारतीयांचे डोळे उघडले. ही गोष्ट मात्र पैशात मोजली जाऊ शकत नाही. त्यांनी करोडो रुपये कमवण्यासाठी चित्रपट बनवले, तू करोडो मन घडवण्यासाठी चित्रपट बनवले. त्यासाठी तुला विनम्र अभिवादन. रणवीर सिंग निश्चितच नायक आहे, पण चित्रपटाची कथा पटकथा हा पहिला आत्मा आणि दिग्दर्शन हा दुसरा आत्मा. हे दोन्ही आत्मे तुझेच आहेत. जेव्हा केव्हा भारतीय चित्रपटाचा आधुनिक इतिहास लिहिला जाईल तेव्हा एखादं पान तुझ्यासाठी नक्की असेल. पाकिस्तानने तर एवढा धसका घेतलाय की रस्त्यावरचा अनोळखी माणूस सुद्धा त्यांना स्पाय म्हणजे गुप्तहेर वाटतो. अज्ञात गनमनचा तर सध्या एवढा बोलबाला आहे की पाकिस्तानचे भले भले दहशतवादी घर कोंबडे झालेत. ते वर्क फ्रॉम बंकर करतायत. या चित्रपटाने एक मोठी गोष्ट जगासमोर आणली, ती म्हणजे पाकिस्तान 60,000 कोटी रुपयांच्या नकली नोटा नेपाळ मार्गे भारतात म्हणजे उत्तर प्रदेशातल्या अतिक अहमद कडे पाठवण्याचा दाऊदचा प्लॅन उधळला गेला. जर अशा नोटा आल्या असत्या तर भारताची अर्थव्यवस्था प्रचंड कोलमडली असती. रुपयाची कोथमीर घेण्यासाठी 3 ते 4 रुपये मोजावे लागले असते. देशात दंगे धोपे अराजकता माजवण्यात आली असती. कठीण परिस्थितीत भारताला
बाजूच्या शत्रू राष्ट्रांनी सुद्धा घेरलं असतं. नोटबंदी आजपर्यंत अनेकांना चुकीची वाटत होती, पण ती किती आवश्यक होती ते आता पटतंय. 100हून अधिक भयंकर गुन्हे जसे खून, खंडणी, भूमाफियागिरी इत्यादी असताना सुद्धा मोकळा फिरणारा, शस्त्रास्त्रांची स्मगलिंग करणारा अतिक अहमद, जो समाजवादी पार्टीच्या आशीर्वादाने बिनदिक्कत फिरत होता, तो एक्सपोज झाला. दाऊदला घाबरणारी चित्रपट सृष्टी पण एक्सपोज झाली. दाऊदचे कारनामे फोटो सहित त्या चित्रपटात दाखवण्यात आले. त्या चित्रपटात एक संवाद आहे, हिंदू कोम डरपोक आहे, पण या देशाला नेस्त नाबूद करू पाहणाऱ्या हिंदूंनी कशी अद्दल घडवली पाकिस्तानला ते दिसतंय. आता पाकड्या अतिरेक्यांच्या मनात स्पायची दहशत आहे. मुळात हिंदू डरपोक असता तर पाकिस्तान मध्ये राहून एवढा गेम केलाच नसता. आणि पाकिस्तानचा दहशतवादी भारत माता की जय बोलला आणि हे बोलून घेणारा हिंदूच आहे. शेकडो अज्ञात गनमॅन आज पाकिस्तान मध्ये राहून दहशतवाद्यांना 72 क्रमांकाचा रस्ता दाखवतात. आणि पाकड्यांनो, तुम्ही भित्रे आहात. निष्पाप निहत्यारी हिंदूंना धर्म विचारून मारता. आणि असं घडल्यानंतर या देशातले सेक्युलर प्रकाश राज सारखा अभिनेता सोयीस्कर मुख घेऊन बसतात. म्हणून यापुढे अशा अभिनय नेत्यांचे चित्रपट पाहणं बंद करावं, जे धुरंधर सिनेमाला सपोर्ट करत नाहीत आणि प्रोपोगंडा ठरवतात. या चित्रपटात अजून एक महत्वाची घटना दाखवले. यात या मिशनचं बिंग फुटू नये आणि रणवीर सिंग म्हणजेच हमजा पुढे देशासाठी जिवंत राहावा म्हणून स्वतःचा बळी देणारा त्याचा सहकारी, एवढी अफाट देशभक्ती, देशप्रेम, या सगळ्या गोष्टी बर्नाल्ड शॉ लोकांना कधीच कळणार नाही. कारण दुसऱ्यांवर आरोप करणारे हे हलकट स्वतःचा प्रपोगंडा झाकण्यासाठी समोरच्याच्या सत्याला प्रपोगंडा ठरवत आहेत. याआधी ठरवत आल्यात आणि ठरवत राहणारच आहेत. तेव्हा त्यांच्या भोंकण्याकडे दुर्लक्ष करणंच योग्य आहे. पुन्हा एकदा कोटी कोटी नमन त्या अजित डोवाल सरांना, स्वतःच्या जीवावर खेळणाऱ्या स्पाय लोकांना, अज्ञात गनमनना आणि या सर्वांना पूर्ण पाठबळ देणाऱ्या सरकारी यंत्रणेला. याचबरोबर बॉलिवूड मधला दहशतवाद लवकरात लवकर संपावा ही सदिच्छा व्यक्त करतो. मित्रांनो, ही फिल्म नाही, हा मेसेज आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करा, शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटू. धन्यवाद.